टीम कुंभारगाव 11 मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग लावून घ्या. आणि दोन्ही टीमचा 12वा खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे उपलब्ध असेल तर. चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आपली फलंदाजी आहे, आपला एक खेळाडू पाठवा. अक्षय शिंदे आणि त्यांच्या साथीला अक्षय शिंदे अनिकेत पाटील आघाडीचे फलंदाज दाखल झालेत. षटक क्रमांक 1 गोलंदाजीसाठी दाखल झालेत. बॉलर नेम विशाल. टॉस जिंकला टीम कुंभारगाव 11. त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू. ब गटातील दुसरा सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू फुललेनचा पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळला जातोय. डॉट बॉल. विकेट काढण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हर चेंडू खाली टिपला जाईल. छेल फलंदाज बाद. पहिला धक्का. टीम चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड अक्षय शिंदे बाद. अक्षय शिंदे सिल्वर डकचा शिकार ठरलेत. त्यांची जागा घेण्यासाठी इंद्रजित पाटील दादा म्हणून ओळख आहे इंद्रजित पाटील यांची. ज्या प्रकारे ते कव्हर ड्राईव्ह किंग म्हणून त्यांची एक विशेष ओळख. कव्हर्सला खेळण्यामध्ये या खेळाडूचा वेगळाच हातखंडा आहे. पहिला धक्का दिलाय पहिल्या षटकामध्ये विशाल यांनी. आदरणीय गौरव गुंजाळकर साहेब यांचा देखील शुभागमन झालंय. श्री वडजाई देवी चषक या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. फुललेनचा चेंडू ऑन साइडला वळवलाय. डीपला मिड विकेट आहे तैनात. एकदा प्राप्त केली जाईल. दोरीचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण खराब आणि त्याचा फायदा मात्र सहजरित्या 2 धावा प्राप्त केल्या गेल्यात. धावांचा श्री गणेशा होत असताना टीम चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केला. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्यात. गोलंदाज विशाल. स्विच करण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावर आदळतोय. धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. पहिल्या 4 चेंडूवर अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी विशाल. 2 चेंडू शेष. कमी गतीने टाकलेला चेंडू फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. इट्स अ ह्यूज हिट. श्री वडजाई देवी चषक षटकार. या षटकाराने 8 धावा धावफलकावर. DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. स्विच करण्याचा प्रयत्न. कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे. धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाखेर DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड 1 गडी बाद 8.
पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद जरूर केला विशाल यांनी, परंतु 8 धावा देखील खर्च केल्यात. एक षटकार पहिल्या षटकामध्ये आलाय. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी दाखल झालेत माही, अनिकेत पाटील, इंद्रजित पाटील हे दोन खेळाडू कशा प्रकारे फलंदाजी करतील, किती धावांचं लक्ष सेट केले जाईल हे पाहायचं आहे. कारण ज्या प्रकारे या सामन्यामध्ये सुरुवात खराब झाली आहे, परंतु शेवट कसा होईल हे खूप महत्त्वाचं आहे. आयुष्य असो अथवा क्रिकेट, तुमची सुरुवात कशी होते महत्त्वाचं नसतं, तुमचा शेवट कसा होतो हे खूप महत्त्वाचं. माही यांचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईड +1. या 2 अतिरिक्त धावा टीमच्या धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचले 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड. प्रथमतः फलंदाजी करत असताना चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड ब गटातील ही लढत आपण पाहताय. फुल टॉस चेंडू हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न, एक धाव चुकी केली मी म्हणेन. या फुलटॉस चेंडूवर तुम्हाला सुवर्ण संधी होती चेंडू कुठेही भिरकावण्याची, परंतु अनिकेत पाटील द्विधा मनस्थितीमध्ये हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव मात्र प्राप्त केली गोशांकी क्षेत्रामध्ये. आणि निश्चितच इंद्रजित पाटील हे सांगत असताना नॉन स्ट्राईक वरून की हा चेंडू ऑन साइडला बाहेर मारण्याचा प्रयत्न करायला हवा होता, परंतु झालं. अगदी एक धाव आली. कमी गतीने टाकलेला चेंडू बॅटच्या स्टिकरला लागला. यष्टीरक्षक चेंडू खाली चुकी करणार नाहीये. नाराज स्वतःवर अनिकेत पाटील, झेलबाद. दुसरा धक्का टीम चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड 11-2. आज ओमकार पाटील सर देखील आमच्यासोबत जोडलेले आहेत आणि ते चांगले स्कोरर आहेत. पाटण तालुका क्रिकेटमध्ये एक चांगले स्कोरर म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. ओमकार पाटील सर असतील, सुशांत टोपले सरांचं देखील आता आपण निश्चितच नाव घेऊया. कारण अशी काही व्यक्तिमत्व आहेत पाटण क्रिकेटमध्ये की स्पर्धा कोणाची असू द्या, गुणसंख्या लेखन मात्र सातत्याने करत असतात. ऋषी पाटील नवीन फलंदाज क्रमांक 4 वर. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंट आहे. एक धाव मात्र रोखू शकणार नाहीये. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे ऋषी पाटील यांचं. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये 12-2. टीम चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड षटक क्रमांक 2. 3 चेंडूंचा खेळ झालाय. सुविचित करण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय. सातत्याने चुका करत असताना इंद्रजित पाटील दादा एक धाव गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. कारण अगदी ज्या प्रकारे प्री माइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा पुरेसा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. स्लॉक स्वीपचा फटका. इंद्रजित पाटील दादा यांच्या बॅटमधून एक दमदार स्ट्रोक्सची वडजाई देवी चषक उत्तुंग षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या 19. या अगदी MH 05 BM 0111 फोर्ड ही कोणाची गाडी आहे ती प्लीज बाहेर काढा, कारण वाहतुकीचा अडथळा येत आहे. गाडी क्रमांक MH 05 BM 0111 फोर्डची गाडी आहे. अगदी कोणत्या प्रेक्षकाची असेल अथवा मान्यवरांची असेल तर प्लीज गाडी बाजूला घ्या, कारण वाहतुकीचा अडथळा येत आहे. आपल्या नागरिकांना त्रास होईल असं कोणतंही काम करू नका. अगदी जर कोणाची असेल तर प्लीज गाडी बाजूला घ्या. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा कॉल दिला इंद्रजित पाटील यांनी. रनिंग बिटवीन द विकेट आउटस्टँडिंग.
एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलंय. वेलकम टीम शिवगर्जना मिरासवाडी, आपलं देखील स्वागत आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू लोअर फुल टॉस ऑन साइडला डीपला स्क्वेअरला एक चेंडूवर दूर असतील त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू ऋषी पाटील यांच्या बॅटमधून चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. धनाजी षटक क्रमांक 3 साठी सज्ज झालेत. 25 धावा धावफलकावर. ऋषी पाटील ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न टायमिंग झाला नाहीये. एकदा प्राप्त केली जाईल. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत लॉंग ऑन वरून. एका धावेवर समाधान मानावं लागेल ऋषी पाटील यांना. या सिंगलने स्ट्राइक रोटेट होईल. एक धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 26. चौथा चेंडू शफल होऊन चेंडूला फायनलिंगच्या दिशामध्ये खेळला यावगी एक धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. धनाजी यांच्या या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा खर्च केल्या धनाजी यांनी. टीमची धावसंख्या धावफलकावर 27. 2 चेंडूंचा खेळ शेष. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना गोलंदाज धनाजी. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न दादा यांचा. एक धाव प्राप्त होईल. गली क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होत असताना एका मोठ्या फटक्याची गरज असेल. 1 to go. 28 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शेष. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न चकावलाय फलंदाजाला. अगदी चकित करणारा हा चेंडू धनाजी यांचा फलंदाजाला देखील समजला नाहीये. चांगला कटर. चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय बाहेर जात असताना. निर्धाव चेंडूचे होते सांगता. 3 षटका अखेर टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड 28 ला 2. नेक्स्ट मॅच विजयी संघासोबत असेल. अर्थातच आई नवलाई स्पोर्ट्स सोनावडे यांच्या विरोधात विजयी संघ खेळ. दुपारच्या सत्रामध्ये शिवगर्जना मिरासवाडी विपक्ष एसीसी नवीवाडी, गुलमोहर भोत्रेवाडी विपक्ष श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स सेटमेवाडी हे संघ इन ऍक्शन असतील. अंतिम षटक गोलंदाज श्री शिवस्वराज्य पवारवाडी. अभिनंदन. 2 सामने जिंकले. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि खुश आहेत सर्व टीम. कारण ज्यावेळेला संघ खेळतो चांगला त्यावेळेला सर्व संघ खुश असतो. आज पवारवाडी संपूर्ण खुश असेल. श्रीचा पहिला चेंडू फुल लेनचा खोदून काढण्याचा प्रयत्न. स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफरून वेगाने क्षेत्ररक्षक आलेत. क्रिकेटमध्ये फुटबॉल 2 धावा वाचवल्यात. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 30. या अंतिम षटकामध्ये अद्याप 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. ऋषी पाटील यांना आता मात्र हात खोलावे लागतील. 45-50 पर्यंत जाईल का टीम हे पाहिजे. आणि क्रिकेट आहे काही होऊ शकतं कारण दोन्ही खेळाडू मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. परंतु दुसऱ्या बाजूला श्री कमी गतीने टाकलेला चेंडू गतीमध्ये परिवर्तन. चाणक्य गोलंदाज श्री. अवघी 1 धाव प्राप्त होईल. ज्यावेळेला तुम्ही तुमच्या संघासाठी खेळता त्यावेळेला तुम्हाला अशा गोष्टींचा वापर करणं खूप गरजेचं असतं आणि तीच हुशारी दाखवली आहे श्री यांनी. फुललेनचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ आहे. वेगाने चेंडूवर गेलेत आणि या थोडी चुकी झाली आणि त्याचा फायदा मात्र उचललाय. इंद्रजित पाटील दादा वेगाने धावा घेण्यासाठी जाणले जातात. दुसऱ्या बाजूला ऋषी पाटील डीके स्पोर्ट्स फॅशन हबचे सर्वेसर्वा. व्यवसायामध्ये देखील सातत्याने आपल्या नावाचा डंका मात्र वाजवलाय. या सामन्यामध्ये तुम्हाला धावा कराव्या लागतील. 3 चेंडू शेष. फुल टॉस चेंडू कमी गतीने टाकलेला फलंदाजाला अगदी चेंडू समजला नाहीये. परंतु इथे धावपत करण्याची संधी होती आणि संधी देखील गमावली. ऋषी पाटील अगदी स्वतःवर नाराज असतील. पहा अगदी त्यांनी निराशा स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावर जाणवते. परंतु क्रिकेटमध्ये कधी कधी तुम्ही फुलटॉस चेंडूला आउट होता आणि कधी कधी चांगल्या चेंडूला बाहेर मारता. हे क्रिकेट आहे मित्रांनो आणि म्हणून तर हा क्रिकेटचा खेळ तुम्हा सर्वांना आवडीचा खेळ. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. लेंथ बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल.
शॉट सिलेक्शन इथे मात्र ऋषी पाटील यांचं सातत्याने चुकत असताना स्वतःवर नाराज आहेत. संघ देखील अडचणीमध्ये आहे. काही पाहिजे आहे. टीमची धावसंख्या 33-2, 1 टू गो. मी कौतुक करेन श्री यांचं, त्यांनी ज्या प्रकारे अंतिम षटकामध्ये गोलंदाजी केली आहे. कारण ऋषी पाटील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील मोठं नाव पाटण क्रिकेटमध्ये. लेंथ बॉल पिक केलाय आणि फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. शेवटच्या चेंडूवर ऋषी पाटील यांच्या बॅटमधून खणखणीत शेवटचा देवी चषक षटकार. शेवटच्या चेंडूवर आलाय षटकार. टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने पहिल्या डावाखेर 39 धावांचं लक्ष असेल. टीम कुंभारगाव 11 40 रन्स टू विन. टीम कुंभारगाव 11. चाळीस धावांचं लक्ष टीम चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या संघाने ठेवलेला आहे. कुंभारगाव 11 या संघासमोर. गोलंदाजी करत असताना विशाल, माही, धनाजी आणि श्री या चारही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. आणि कुठेतरी एका चांगल्या संघाच्या विरोधात तुम्ही चांगली गोलंदाजी करता त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास दुणावतो. तो आत्मविश्वास दुणावेल. चला चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड फिल्डिंग लावून घ्या. आज मुकादम इन ऍक्शन आहेत त्यामुळे या सामना रंगतदार होईल यात शंका नसेल. परंतु या स्पर्धेचं श्री वडजाई देवी चषक 2025 प्रामुख्याने वैशिष्ट्य पाहायचं गेलं तर एक प्रत्येक सामन्यामध्ये बेस्ट बॉलर ऑफ द मॅच, गेम चेंजर आणि सामनावीर ट्रॉफी आहे. आणि एका सामन्यामध्ये 3 पारितोषिक प्रथमतः आपल्याला पाहायला मिळतात यावर्षी. मालिकावीरासाठी 3333 रुपयांचं पारितोषिक, ते देखील वैशिष्ट्य म्हणावं लागेल. वडजाई देवी चषक या स्पर्धेचं 4थं पर्व आहे आणि 4थ्या पर्वामध्ये आयोजकांनी खूप मेहनत घेतली. ज्या प्रकारचं आपण हे आयोजन स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, यंगस्टर ग्रुप मालधन वडजाई नगरची. पांडुरंग सर, अमन सिंग सर, आपण मुख्य व्यासपीठावर या. दोन्ही पंच आमच्या या स्पर्धेचे. आपल्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कुंभारगाव 11, टीम कुंभारगाव 11. टीम कुंभारगाव 11 आपला 12वा खेळाडू पाठवा. आपली फलंदाजी आहे. चाळीस धावांचं लक्ष. या मॅचला मजा येईल कारण लक्ष 24 चेंडूमध्ये 40 करायचे आहेत म्हणजे 10ची धावगतीची आवश्यकता असेल. परंतु गोलंदाजी देखील चांगली आहे. टीम चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आघाडीचे फलंदाज रवी आणि त्यांच्या साथीला रवी माटेकर ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू ऋषी पाटील यांचा टॅप केलाय. पॉइंट आहे 30 वर्तुळाच्या आतमध्ये. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. पहिल्या चेंडूवर धावांचा श्री गणेश होत असताना टीम कुंभारगाव 11 या मॅचला मजा येईल कारण कुंभारगाव 11 संघ देखील या हंगामामध्ये चांगला खेळलाय.
आणि दुसऱ्या बाजूला चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. या संघाने देखील यावर्षी चांगली कामगिरी केली. MH 50 चषकामध्ये देखील चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्डने चांगला खेळ केला होता आणि जय भवानी भवानी नगर चषकामध्ये देखील या संघाने चांगला खेळ केला होता. पहिला चेंडू हवेत खेळलाय विकीच्या बॅट मधून, अगदी चेंडू सीमा रेषा लगत अगदी इंद्रजित पाटील यांच्या हातामध्ये मारलाय. मोठा धक्का, विकी बॅक टू द डगआउट. 6 धावांसाठी हा फटका खेळायचा प्रयत्न केला, परंतु ज्या प्रकारे हा चेंडूला उंची जास्त, लांबी कमी, अंतर कमी मिळालं आणि त्याच्याचमुळे की काय विकी बाद झालेत. विकी यांची जागा घेण्यासाठी श्रीधर माटेकर इन ॲट नंबर 3 दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये. सर, आपण याआधीच उल्लेख केला की चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाची गोलंदाजी चांगली आहे, कारण या 40 धावा देखील सहजासहजी करून देणार नाहीये कुंभारगाव 11 संघाला. परंतु कुंभारगाव 11 संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील चांगले फलंदाज आहेत, त्यामुळे ही मॅच रंगतदार होईल यात शंका नसेल. श्रीधर माटेकर, त्यांच्या साथीला रवी माटेकर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना ऋषी पाटील. तिसरा चेंडू फुटवर्कचा वापर केलाय, चेंडू अगदी लॉंग ऑनला इंद्रजित पाटील. दादा कॅच ऑफ द मॅच, व्हॉट अ कॅच, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच, असं समीकरण प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि आपल्या उजव्या बाजूला धावत जात असताना इंद्रजित पाटील यांनी हा झेल टिपलाय. श्रीधर माटेकर गोल्डन डकचा शिकार, 0वर बाद. सरळ 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत ऋषी पाटील यांनी. ब्रेस मात्र पूर्ण केले. विकेट हॅट्रिकची सुवर्ण संधी. शेवटचा देवी चषक या स्पर्धेमध्ये ऋषी पाटील विकेट हॅट्रिक घेतील का हे पाहायचंय. महेंद्र धुमाळ, एक मास्टर क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. क्रमांक 4 वर दाखल झालेत महेंद्र धुमाळ. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली, त्यानंतर 2 धक्के दिलेत ऋषी पाटील यांनी. विकेट हॅट्रिकची संधी असेल. श्री वडजाई देवी चषक या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेणारे पहिले गोलंदाज ठरतील का ऋषी पाटील, आणि हा विक्रम आपल्या नावे नोंद करतील का. परंतु समोर एक मास्टर क्रिकेटर महेंद्र धुमाळ. हॅट्रिकचा चेंडू, हॅट्रिकचा चेंडू हलक्या हाताने पंच केलाय, सन्मान दिलाय. मिडापला क्षेत्ररक्षक आहेत, 10 मात्र प्राप्त होणार नाहीये. एक सिंगल साठी प्रयत्न करायचा होता, परंतु बॅकअप चांगला आलाय. हाफ टॅकर चेंडू पुढे सरसवून खेळायचा प्रयत्न इंद्रजित पाटील. या पहिल्या षटकामध्ये तिसरा झेल टिपलाय आणि तिसरा धक्का दिलाय. पहिल्या षटकामध्ये ऋषी पाटील यांनी. टीम कुंभारगाव 11 संकटामध्ये टीम. आता संकटामध्ये टीम असताना तारणहार कोणाला तरी बनावं लागेल. ज्या प्रकारे हा रिप्ले अगदी फटका फसला होता, निश्चितच इंद्रजित पाटील यांचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण त्यांनी 3 झेल पहिल्याच षटकामध्ये या 5 चेंडूवर पकडलेले आहेत. तिसरा धक्का दिलाय 5व्या चेंडूवर ऋषी पाटील यांनी. क्रमांक 5 वर विशाल शेवाळी संघाचे कर्णधार. विशाल शेवाळी क्रमांक 5 वर दाखल झालेत आणि पहिल्या षटकामध्ये 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. यावरून तुम्ही कल्पना करू शकता की ऋषी पाटील यांची भेदक गोलंदाजी कशा प्रकारची राहिली असेल. 1 टू गो. शेवटचा चेंडू हलक्या हाताने पंच केलाय. पॉइंट आहे, 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. फेकी खराब, बॅकअप आहे, नुकसान होणार नाहीये. एक सिंगल धाव शेवटच्या चेंडूवर प्राप्त होईल. या सिंगलने टीमची धावसंख्या पहिल्या षटकाखेर 3 गडी बाद 2
टीम कुंभारगाव 11 40चा पाठलाग करत असताना 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 38 धावा. 18 चेंडू 38 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये ऋषी पाटील यांनी भेदक मारा करत असताना आपल्या संघाला मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवले. षटक क्रमांक 2 राजू रोडे मास्टर क्रिकेटर डिव्हिजन क्रिकेटर म्हणून त्यांची देखील ओळख आहे पाटण तालुका क्रिकेटमध्ये. दुसऱ्या षटकासाठी कर्णधारांनी विश्वास दाखवला त्यांच्यावर. 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 38 धावा. पहिला चेंडू फुलर लेनचा चांगल्या टप्प्यावर चांगला कटर डॉट बॉल. राजू रोडे चांगल्या कटरसाठी जाणले जातात. मास्टर क्रिकेटर म्हणून उगाच त्यांची ओळख नाहीये, अनुभव खूप आहे आणि या चांगला कटर हा मात्र त्यांचा एक महत्त्वाचा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन एकाच ऍक्शन मध्ये करतात आणि त्याच ऍक्शन मध्ये चांगला कटर देखील हाताळण्याचा हातखंडा. दुसरा चेंडू कमी गतीने टाकलेला चेंडू उसळ मिडॉनच्या हातामध्ये मारला होता. प्रयत्न चांगले केलेत परंतु झेल होऊ शकला नाहीये. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. प्रयत्न चांगले केलेत. क्रिकेटमध्ये तुम्ही प्रयत्न करणं हे खूप गरजेचं असतं. यश अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू, परंतु तुमचे प्रयत्न चांगलं असणं हे खूप महत्वाचं असतं. एक सिंगल धाव फलंदाज रवी यांच्या माध्यमातून. रवी बिगेट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने आले इंद्रजित पाटील. दुहेरीचा प्रयत्न केला. धाव दुसरी धाव अगदी घेण्याचा प्रयत्न केला परंतु 2 धावा प्राप्त केल्या जातील. लॉंग ऑनला इंद्रजित पाटील आहेत. लॉंग ऑफला अक्षय शिंदे. अक्षय शिंदे यांनी यावर्षी चांगलं क्षेत्ररक्षण केले आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचे 2 पुरस्कार देखील त्यांनी फटकावलेत. म्हणजे या खेळाडू सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक. परंतु कुंभारगाव 11 संघाला या सामन्यामध्ये जर विजय प्राप्त करायचा असेल तर आता धावांची गती वाढवावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील ठराविक अंतराने. पदरात्याचा वापर करत असताना चांगला कटर चेंडू पडल्यानंतर बाहेर जातो. यष्टीरक्षक मुकादम यांच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडू जे होते सांगता. 40 धावांचं लक्ष. 4 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना 2 चेंडू शेष. रवी ऑन स्ट्राइक. लोअर फुल टॉस चेंडू मिडॉनच्या हातामध्ये खेळला. 1 धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव. एक केरी दुहेरीचं क्रिकेट मात्र मैदानामध्ये रवी आणि कर्णधार विशाल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 1 टू गो. 6 धावा धाव फलकावर. अद्याप 34 धावांची गरज. शेवटचा चेंडू पायावर टाकलाय. चुकी केली आणि क्रिकेटमध्ये चुकीला नसते माफी. क्षेत्ररक्षकाने सीमारेषा बाहेर जाऊन झेल पकडला. इट्स अ ह्यूज हिट. अप्रतिम लाजवाब स्ट्रोक. कर्णधार विशाल शेवाळे यांच्या बॅटमधून षटकार. मी कौतुक करेन त्या क्षेत्ररक्षकाचं ज्या प्रकारे त्यांनी अगदी चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत नजर अगदी सीमारेषा बाहेर जाऊन झेल पकडलाय. व्हॉट अ कॅच. परंतु हा षटकार आहे निश्चितच, कारण तुम्ही सीमारेषेच्या बाहेर गावाला जाऊन झेल पकडता. परंतु एक कौतुक व्हायला पाहिजे क्षेत्ररक्षकाचं, कारण शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर त्यांची नजर होती. 12 धावा धाव फलकावर. आता 12 मध्ये करायचे आहेत 28. बारा चेंडू 28 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. टीम कुंभारगाव 11 आई नवलाई देवी स्पोर्ट्स सोनावडे आपण सज्ज राहा. विजयी संघासोबत आपली मॅच असेल. षटक क्रमांक 3 गोलंदाज अनिकेत. 12 चेंडू 28 ची गरज. पहिला चेंडू सन्मान दिलाय. जमिनीलगत फटका. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. लॉंगॉनला आहेत अक्षय शिंदे.
एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 13 धावा धावफलकावर. डीपला स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात केलाय. या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या सामन्यामध्ये. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. सिंगम या सामन्यामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्यांनी अनोख्या पद्धतीने हा व्हाईट दिलाय. एक अतिरिक्त धाव. 14 धावा धावफलकावर. पुढे सर जाऊन खेळायचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागला, धावची संधी असेल, डायरेक्ट हिट झाला तर चित्र वेगळं असतं, परंतु सुदैवाने बचावलेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि निश्चितच अनिकेत यांनी ज्या प्रकारे हा चेंडू हाताळलाय, प्रत्येक चेंडूवर मात्र वेगळ्या प्रकारचा आता मुकादम येऊन त्यांना मार्गदर्शन करत असताना सल्ला दिला जातोय आणि मुकादम यांनी दिलेला सल्ला आता कामाला येईल का हे पाहिजे. कारण पाटण तालुका प्रीमियर लीग देखील येते आणि पीटीपीएलचे चेअरमन म्हणून त्यांनी ज्या प्रकारे काम पाहिलंय ते देखील वाखाणण्याजोगं, परंतु एक मास्टरमाइंड खेळाडू म्हणून त्यांची ओळख. पप्पू पाटील मुकादम. शॉट ऑफ लेंथ, डीप स्क्वेअर लेगला इंद्रजित पाटील वेगाने चेंडूवर आलेत. झेल झाला नाहीये परंतु निश्चितच 3 धावा वाचवल्यात. इंद्रजित पाटील यांनी या सामन्यामध्ये 3 झेल पकडलेत, या 3 धावा वाचवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण आणि पहिल्या डावात फलंदाजी देखील चांगली केली आहे आणि या सामन्यामध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना टीमची धावसंख्या 15. बॅक फुटला जाऊन पंच केलाय. शॉट ऑफ द मॅच, चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल चेंडू. 4 धावा, चौकार. क्रिकेट मधील पुस्तकी फटका. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून हा चेंडू सीमारेषा बाहेर मारलाय. चांगला फटका. या फटक्याने आत्मविश्वास दुणावेल फलंदाज रवी माटेकर यांचा. 19वा धाव फलकावर. हाफ टॅकर चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. इथे मात्र स्वतःवर नाराज आहेत रवी माटेकर. निर्धाव चेंडूची होते सांगता. धावसंख्या स्थिरावते धाव फलकावर 19. शेवटचा चेंडू पंच केलाय पॉइंटच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना डीप पॉइंटला सीमारेषा क्लिअर करेल. येस इट इज. विशाल यांच्या बॅट मधून आलाय निर्णायक चौकार. 6 चेंडू मध्ये आता करायचे आहेत 17 धावा. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. मॅच मात्र आता दोन्ही बाजूला जाऊ शकते. सहा चेंडू 17. 23 धावा धाव फलकावर. 40चा पाठलाग करायचा आहे. सहा चेंडू 17 धावांची आवश्यकता. आता कर्णधार कोणावर विश्वास दाखवेल. आज चॅम्पियन एके स्पोर्ट्स पाटील संघाचा स्क्वॉड देखील पूर्ण आहे, परंतु एका गोलंदाजाची कमी निश्चितच असेल. अंतिम षटकासाठी दाखल झालेत गोलंदाज ओमकार पाटील. 6 चेंडू 17. 3 मोठे फटके. कुंभारगाव 11 संघ सामना खुला होऊ शकतो. मॅच व्हायचा आहे. 6 चेंडू 6 मध्ये 17ची गरज टीम कुंभारगाव 11. यस अगदी या मैदानाच्या गेट जवळ ज्या सर्व खेळाडूंच्या दुचाकी आहेत त्या प्लीज बाहेर काढा. वाहतुकीमध्ये अडथळा येत आहे. सर्व खेळाडूंना विनंती केली जाते. ज्या खेळाडूंच्या बाईक गेट जवळ लावलेल्या आहेत आणि ज्या प्रेक्षकांच्या खेळाडूंच्या 4 चाकी गाडी अगदी कार आहे त्या देखील बाहेर काढा प्लीज. वाहतुकीचा अडथळा येतोय. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. 9 चेंडूचा इशारा केला. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि पहा अगदी 2 धावा प्राप्त केल्यात. नो आलाय म्हणजेच 3 धावा या जोडल्या जातील. 3 धावा टीमच्या टोटल मध्ये. आता सुवर्ण संधी असेल. 9 चेंडू आलाय म्हणजे 9 बरोबर फ्री हिट देखील आलाय.
उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. स्पर्धा आहे सुपर हिट श्री वडजाई देवी चषक 2025. एकही चेंडू हाताळला नाहीये आणि 3 धावा दिल्यात. 26 धावा धाव फलकावर. 6 चेंडू 14ची मॅच. फ्रेडचा चेंडू मात्र ओमकार पाटील यांनी चांगला हाताळलाय. अशा प्रकारचे चेंडू हाताळणं गरजेचं आहे. ओमकार पाटील आता मात्र त्यांनी आत्मविश्वास दाखवावा लागेल. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली असते असं म्हटलं जातं आणि आत्मविश्वासाने तुम्हाला खेळ करावा लागेल. 5 चेंडू मध्ये आता 14 करायचे आहेत. 5 मध्ये 14. मॅच ऑन. पाच मध्ये 14 चेंडू सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव. 5 मध्ये 13. कुठेतरी चुकी होते मी म्हणेन गोलंदाज ओमकार पाटील यांच्या माध्यमातून. 5 चेंडू मध्ये 13 करायचे आहेत. 2 मोठे फटके सामना खुला होईल, परंतु तुम्ही 2-3 चांगले चेंडू हाताळलेत. एखादा गडी बाद केला तर मात्र पुनरागमन करू शकता. पायावर टाकलेला चेंडू ऑन साइडला वळवला. एकदा मात्र प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. स्ट्राइक रोटेट होत असताना 12 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंचा खेळ शेष. 3 चौकार 2 षटकार आवश्यक आहे त्या मॅच मध्ये विजयासाठी. 4 चेंडूंच्या या खेळा अंती ओमकार पाटील इथून आपल्या संघाला सामना जिंकून देतील का? चार चेंडू 12ची गरज. फुललेचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. यास अगदी 3 चेंडू मध्ये 10ची गरज. लक्षात घ्या सर्व खेळाडूंनी ज्या तुमच्या बाईक आहे तिकडे प्लीज बाहेर काढा, कारण त्या साईडला वाहतुकीचा अडथळा येतोय. बांबू पडलेले आहेत. सर्व खेळाडूंनी विनंती असेल आपल्या बाईक गेटच्या समोरून बाजूला काढा प्लीज. पुढे सरसाम खेळायचा प्रयत्न. चांगला कव्हर ड्राईव्ह. चांगला फुटबॉल आपण पाहतोय आणि पायाने चेंडू अडवलाय अमर यांनी आणि निश्चितच मी म्हणेन चौकार वाचवल्याने. पहा मुकादम येऊन त्यांना मात्र कौतुकाची थाप देत असताना ज्या प्रकारे फुटबॉल मध्ये चेंडू पायाने पास केला जातो. 2 चेंडू मध्ये आता 10ची. दोन चेंडू 10ची गरज. एक मोठा फटका मॅच मध्ये पुनरागमन करेल टीम कुंभारगाव 11. कमी गतीने टाकलेला चेंडू फलंदाजाला अगदी चकित केलाय. एक धाव मात्र प्राप्त होईल आणि सामना आता खुला झालाय. एक मात्र ज्या प्रकारे षटक हाताळले ओमकार पाटील यांनी कौतुक केलं जात आहे संघाच्या माध्यमातून. अगदी प्रत्येकाने त्यांच्यावर कौतुकाची थाप दिली आहे. एक चेंडू विजयासाठी गरज आहे 8 धावांची. एक चेंडू मध्ये 8 करायचे आहेत. अवांतर चेंडू हाताळलाय. एक चेंडू मध्ये आता 7ची गरज. आता जर 9 चेंडू आला अवांतर चेंडू आला सर तर काही होऊ शकतं. एक चेंडू 7ची गरज. मॅच संपली नाहीये, कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणताही भाकीत वर्त होऊ शकत नाही. इथून चमत्कार होईल का या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये? कुटप्पाचा चेंडू ऑन साइडला मात्र एकच धाव प्राप्त होईल. सामना जिंकलाय चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. वेल प्लेड. अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम कुंभारगाव 11. खेळ चांगला राहिला तुमचा देखील, परंतु सुरुवातीच्या षटकामध्ये ऋषी पाटील यांनी ते षटक हाताळलं. तिथे कुठेतरी सामना पूर्णपणे चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील संघाच्या माध्यमातून गेला. चला या टॉससाठी दोन्ही टीम. आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे कॅप्टन, विपक्ष चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पंच सौजन्य लाभलेलं आहे आदरणीय श्री महेंद्र